बातमी पाहत आपण येवल्यातून। येवल्यात 13व्या परावर्तित मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाला सुरुवात झाली असून संविधान सन्मान रॅली व ग्रंथदिंडीने येवल्यात संमेलनाची दिमागदार सुरुवात करण्यात आली। मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळ मुंबई यांच्या अनुदानातून परिवर्त बहुउद्देशीय संस्था नाशिक यांच्या वतीने आयोजित 13व्या परावर्तित मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाची सुरुवात झाली। यावेळी येवला शहरातील मुक्तिभूमी येथे संविधान सन्मान रॅली व ग्रंथदिंडी काढण्यात आली होती। संविधान मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या रॅलीत साहित्यप्रेमी विद्यार्थी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। DS4 मराठी न्यूज ब्युरो रिपोर्ट येवला। सर्वांना सविनय जय भीम। या मुक्तिभूमीवरनं आज येवला मुक्कामी आपले परिवर्त साहित्य संमेलनाचे शुभारंभ होत आहे। या साहित्य संमेलनाचे सन्माननीय अध्यक्ष, स्वागताध्यक्ष आणि उद्घाटक या ठिकाणी उपस्थित आहेत। महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचा हा सामाजिक, सांस्कृतिक आणि परिवर्तनाचा हा उपक्रम आहे। मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार, त्याचबरोबर ज्या लोकभाषा आहेत त्या भाषांची जागृती आणि संवर्धन झालं पाहिजे। त्याचबरोबर नवविचारांचा प्रसार झाला पाहिजे। या भूमिकेतनं आज वाचन चळवळीकडे समाज आला पाहिजे, या उद्देशानं साहित्य संस्कृती मंडळाचा हा उपक्रम आहे। आणि येवला मुक्कामी हे सुंदर असं या संस्थेमार्फत हे संमेलन आयोजित केले गेलेलं आहे। त्यांना शुभेच्छा, धन्यवाद। येवला परिसरातील सर्व नागरिकांना, विद्यार्थ्यांना आणि साहित्यप्रेमींना असं आवाहन आहे की आज 13 आणि उद्या 14 डिसेंबर 2025 असे 2 दिवस परिवर्त ग्रामीण मराठी साहित्य संमेलन येवला शहरामध्ये राधाकृष्ण लॉन्स येथे संपन्न होत आहे। या संमेलनामध्ये विविध प्रकारचे प्रबोधन सत्र, ज्यामध्ये एक परिसंवाद असणार आहे, त्याचबरोबर कवी संमेलन असेल, उद्घाटन सोहळा असेल आणि समारोप सत्रामध्ये विशिष्ट क्षेत्रामध्ये विशेष कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान केला जाणार आहे। असे भरगच्च असलेले जे कार्यक्रम आहे, या कार्यक्रमांमध्ये येवलेकरांनी सामील व्हावं असं नम्र आवाहन आहे। आज 13 तारखेला या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ग्रंथदिंडी आणि संविधानाच्या सन्मानार्थ संविधान रॅलीला प्रारंभ झाला आहे। ही जी रॅली आहे ही इथून निघून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, तिथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि त्यानंतर राधाकृष्ण लॉन्स येथे ह्या रॅलीचा समारोप होणार आहे। आणि 3 वाजता पत्रकार संजय आवटे यांच्या हस्ते उद्घाटन होईल। आपण सर्वांनी या संमेलनामध्ये सामील व्हावं असं परिवर्त परिवाराचा अध्यक्ष म्हणून मी आपल्याला आवाहन करतो। धन्यवाद। 13व्या परिवर्त मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभासाठी आणि या संविधान रॅलीसाठी उपस्थित असलेल्या महाराष्ट्रातील सर्व साहित्यिकांचे मी मनापासून स्वागत करतो। ही रॅली संविधान यात्रा निघालेली आहे। आपण सर्वांनी या रॅलीमध्ये सहभागी व्हावं आणि 2 दिवस चालणाऱ्या या परिवर्त साहित्य संमेलनामध्ये विविध जे उपक्रम होत आहेत त्या सर्वांचा आस्वाद घ्यावा अशी विनंती करतो। धन्यवाद।